दक्षिण सोलापूर अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केलाय। त्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिच्या मृतदेहाला जाळून टाकलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना सोमवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झालाय। भाग्यश्री बसवराज कोळी वय 27 असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी पती बसवराज अडव्याप्पा कोळी याच्या विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन अडव्याप्पा कोळी व शिवानंद अडव्याप्पा कोळी सर्व राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बसवराज कोळी याचं लोणी तालुका इंडी येथील मामा गोविंद शिरप्पा कोळी यांची मुलगी भाग्यश्री हिच्याची 2014 मध्ये लग्न झालं। त्यांना आदित्य व अमृता ही 2 मुलं झाली। तेलगावच्या कोळी यांनी काही वर्षापूर्वी निंबर्गी येथे शेती घेतली। सर्व कुटुंब या शेतात राहण्यास होतं। तेलगाव येथे बसवराज कोळी हा मोटरसायकल दुरुस्तीचं काम करून शेतात परत जायचा। तेव्हा पत्नी सतत फोनवरती कोणाला तरी बोलत असल्यानं त्याला संशय येऊ लागला। तेव्हा पाळत ठेवून बसवराजने याचा छडा लावला। निंबर्गी येथील एका तरुणाशी पत्नी भाग्यश्रीचे अनैतिक संबंध होते। गेल्या 2 वर्षापासून हा प्रकार सुरू होता। लोणी येथे जाऊन बसवराजने भाग्यश्रीच्या आई, वडील व भावाला हा प्रकार सांगितला, मात्र तिच्या वागण्यात बदल झाला नाही। गेल्या शनिवारी 22 जून रोजी भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत कोळी याला बसवराजने तेलगाव येथे बोलवून घेतलं। तिच्याकडे असलेला मोबाईल काढून घ्यायचं सांगितलं। भावाने दाब दिल्यानंतर तिने लपवून ठेवलेला मोबाईल काढून दिला। त्यानंतर भांडण वगैरे करू नका असं सांगून भाऊ चंद्रकांत कोळी लोणीला गेला। काल रविवारी 23 जून रोजी बसवराज व भाग्यश्री पती पत्नी दोघे लोणीला मोबाईल आणण्यासाठी गेले। तिथे जेवण करून दोघेही रात्री तेलगावला आले। पत्र्याचं शेड असलेल्या घरात झोपल्यानंतर बसवराजने पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केलं। पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराज शांत बसून राहिला। त्याचा भाऊ शिवानंद कोळी यांनी मेहुणा चंद्रकांत कोळी याला फोन करून बसूने तुझी बहीण भाग्यश्रीचा खून केल्याचं सांगितलं। तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते। चंद्रकांत आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असं सांगितलं। मात्र बसवराज व त्याचे दोन्ही भाऊ यांनी नदीकाठी रात्रीच लाकडं टाकली। अंथरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले। तिथे लाकडावर ठेवून पेटवून दिलं। दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला। त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली। लोणीहून आलेल्या नातेवाईकांनी घरी व मृतदेह जळालेले ठिकाण पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या खुनाचा प्रकार समजता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होले सहकारी घटनास्थळी गेले। आरोपी पती बसवराज कोळी याला ताब्यात घेतले। पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली। दरम्यान खुनी व मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। या प्रकरणी चंद्रकांत गोविंद कोळी यांनी फिर्याद दिली। अधिक तपास API प्रशांत होले करतात। पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर। पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय। महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी 12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, DCA, न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौभूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा। आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो। त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते। आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा,
त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जात आहे. पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो. आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 6186 36.